विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स आणि मॅनेजमेंट यामध्ये अनेक विद्यार्थी बी.कॉम, एम.कॉम पास होतात, डिग्री घेतात, परंतु प्रत्यक्ष व्यवसाय करताना, नोकरी करताना आपल्याला काही टर्मिनॉलॉजी जरी आपण अभ्यास केलेला असला तरी त्याचं डीप नॉलेज आणि एक्सप्लेनेशन आपल्याला माहिती नसतं. मागील 15 वर्षाच्या मी अध्यापनामधून मला हे लक्षात आलेलं आहे. म्हणून एन्सायक्लोपीडिया ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या अंतर्गत मी कॉमर्समधील अवघड टर्मिनॉलॉजी, कन्सेप्ट्स आणि जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा एन्सायक्लोपीडिया ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमधील दुसरा एपिसोड आहे. पहिल्या एपिसोडमध्ये आपण चेकचे डायमेन्शन्स पाहिलेले आहेत. यामध्ये आपल्याला मॉर्गेज, प्लेज, हायपोथिकेशन, लीन आणि असाइनमेंट या टर्म्स, या संज्ञा जाणून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग आणि अकाउंटन्सी या विषयामध्ये मॉर्गेज, हायपोथिकेशन, प्लेज आणि लीन असाइनमेंट अनेक वेळा हे इंटरचेंजेबली किंवा एकाच अर्थाने आपण वापरतो, परंतु प्रत्येक टर्मिनॉलॉजीचा अर्थ बँकिंगमध्ये वेगळा आहे. आज आपण पाहूया ह्या सर्व कन्सेप्टचे डीप मीनिंग. मी प्राध्यापक राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. चला तर सुरू करूया. पहिली कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे मॉर्गेज. मॉर्गेजला मराठीतून आपण गहाण म्हणतो. हायपोथिकेशनला नजर गहाण असं म्हणतात. प्लेज म्हणजे ताबे गहाण आणि लीन म्हणजे धारणाधिकार आणि असाइनमेंट. त्याला असाइनमेंटच असा शब्द आहे, कारण असाइनमेंट जर तुम्ही गुगलवरती शोधायला गेलात तर त्या ठिकाणी आपण जे महाविद्यालयामध्ये शिक्षकांना असाइनमेंट सबमिट करतो, दिलेलं काम, असा त्याचा अर्थ होतो. तर आता आपण एक एक कन्सेप्ट डीपमध्ये समजून घेऊया. सगळ्यात पहिले म्हणजे मॉर्गेज. मॉर्गेज म्हणजे गहाण. आपण बॅलन्स शीटमध्ये अनेक वेळा लायबिलिटी साईडला किंवा लायबिलिटीजमध्ये बँक लोन आणि ब्रॅकेटमध्ये मॉर्गेज बाय बिल्डिंग असं लिहिलेलं असतं. आपण सरळ सरळ त्याला आपण तारण किंवा गहाण असं म्हणून जातो, परंतु नेमका त्याचा अर्थ काय आहे? मॉर्गेज इज यूज्ड फॉर क्रिएटिंग चार्ज. चार्ज म्हणजे बोझा क्रिएट करणे, बोझा क्रिएट करणे. मॉर्गेज इज यूज्ड फॉर क्रिएटिंग चार्ज अगेन्स्ट इमूवेबल प्रॉपर्टी. स्थावर मालमत्ता, अचल संपत्ती. विच इन्क्लूड्स लँड, बिल्डिंग और एनीथिंग दॅट इज अटॅच्ड to the earth or permanently fastened to anything attached to the earth. म्हणजे जमिनीला अटॅच असलेले कोणतीही वस्तू, मग ती बिल्डिंग असेल किंवा जमीन असेल किंवा इतर एखादी गोष्ट असेल. उदाहरणार्थ आयफेल टॉवर आहे किंवा एखादं मंदिर असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल किंवा घर असेल, फ्लॅट असेल, अपार्टमेंट असेल, तर इत्यादी इमूवेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत आपण चार्ज क्रिएट करण्यासाठी, त्या अचल संपत्तीवरती बोजा क्रिएट करण्यासाठी आपण मॉर्गेज करत असतो. पुढे, हावेवर इट डझंट इन्क्लूड ग्रोइंग क्रॉप्स ऑर ग्रास ॲज दे कॅन बी इझिली डिटॅच्ड फ्रॉम द अर्थ. म्हणजे जमिनीवर, शेतामध्ये जर त्यामध्ये उभी पिकं, शेतातली काही पिकं असतील किंवा गवत असेल, त्याला आपण मॉर्गेज करू शकत नाही, कारण ते जरी जमिनीला अटॅच असेल तरी ते आपण वेगळे करू शकतो, डिटॅच करू शकतो. म्हणजे ते इमूवेबल नाही, त्याला आपण मूवेबल प्रॉपर्टी म्हणायचं. पुढे चित्रामध्ये एक उदाहरण दाखवलेलं आहे. घराचं चित्र आहे आणि त्यामध्ये मॉर्गेज असं लिहिलेलं आहे. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल when the mortgage is created when someone takes housing loan. विद्यार्थी मित्रो, तुम्ही ज्या घरात राहत असाल, तुम्ही जर घराचं कर्ज घेतलं असेल तर तुमच्यामध्ये आणि बँकेमध्ये जो करार झालेला आहे दॅट इज अ मॉर्गेज डीड. इन दिस केस हाऊस इज मॉर्गेज्ड इन फेवर ऑफ द बँक. या ठिकाणी घराला बँकेला आपण गहाण ठेवलेला आहे, बट रिमेन्स इन द पोझिशन ऑफ द बॉरोवर. म्हणजे आपण घर बँकेमध्ये गहाण ठेवतो, तारण ठेवतो, म्हणजे घर बँकेत ठेवत नाही, घर आपल्याच ताब्यामध्ये असतं.
जो मालक असतो त्याच्या ताब्यात ते घर असतं, तो त्याचा उपभोग घेऊ शकतो. पण बँकेमध्ये आणि त्याच्यामध्ये मॉर्गेज डीड गहाणखत झालेला असतो. दोन कन्सेप्ट यामध्ये आहेत, एक म्हणजे मॉर्गेजर आणि मॉर्गेजी. अकाउंटन्सीमध्ये जसं आपण ट्रान्सफरर, ट्रान्सफरी, ड्रॉवर, ड्रॉई, पेई, तसं मॉर्गेजर इज अ बॉरोवर, जो कर्ज घेतो. आपण जर होम लोन घेतला असेल तर आपण मॉर्गेजर, कारण आपण आपलं घर मॉर्गेज करतोय. मॉर्गेजी म्हणजे कोण? ज्याला आपण घर तारण देतोय, दॅट इज अ बँक. ए मॉर्गेजी इज अ लेंडर, म्हणजे बँक. म्हणजे मॉर्गेज थोडक्यात आपण स्थावर मालमत्ता, अचल संपत्तीच्या बाबतीत वापरत असतो. जर आपण स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता जर बँकेला तारण दिली तर त्याला आपण मॉर्गेज असं म्हणायचं. सेकंड कन्सेप्ट हायपोथिकेशन. हायपोथिकेशन म्हणजे नजर गहाण. इथे शब्द वापरलेला आहे नजर गहाण. हायपोथिकेशन इज used for creating charge against the security of, शब्द काय वापरला? assets. म्हणजे या ठिकाणी मूवेबल संपत्ती, चल संपत्ती असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? हायपोथिकेशन. इथे सुद्धा चार्ज म्हणजे त्या मूवेबल प्रॉपर्टीवर आपण बोजा निर्माण करतो. Here also the possession of the security remains with the borrower. इथे सुद्धा जी मूवेबल प्रॉपर्टी आहे ती मालकाकडेच असते. Thus, in case of the default by the borrower, बॉरोवरनी जर बँकेचे हप्ते, कर्जाचे हप्ते भरले नाही तर बँकेला काय? That is, to whom the goods and security has been hypothecated will have a right to take the possession. म्हणजे ती संपत्ती, मूवेबल संपत्ती ताब्यात घेऊन पुन्हा विकण्याचा अधिकार आहे. याला आपण हायपोथिकेशन म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत मी उदाहरण सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. द बेस्ट एक्झाम्पल इट इज कार लोन. आपण घर तारण देतो, गहाण ठेवतो, ते झालं मॉर्गेज. आता कार घ्यायचं असेल आणि कार वरती जर आपण बँकेकडून कर्ज घेतला असेल तर कार आपण काय बँकेमध्ये ठेवत नाही, त्याला आपण काय म्हणतो? हायपोथिकेशन लोन. हायपोथिकेशन म्हणजे नजर गहाण, म्हणजे बँकेचा अप्रत्यक्ष नियंत्रण, कंट्रोल आपल्यावरती असतं. द बेस्ट एक्झाम्पल इज द कार लोन. In this case, car or vehicle remains with the borrower, but the same is hypothecated to the financier or bank. म्हणजे आपण कारचं कर्ज घ्यायचं. तुम्ही जर आरसी बुक मध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या बँकेकडून तुम्ही फायनान्स घेता त्या ठिकाणी तिथे हायपोथिकेटेड आणि पुढे बँकेचं नाव सुद्धा दिलेलं असतं. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांचं आरसी बुक किंवा आरसीचा जो रजिस्ट्रेशन कार्ड असतो तो एकदा पहा. अदर एक्झाम्पल ऑफ द हायपोथिकेशन. आणखी एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. हायपोथिकेशन इज अ लोन अगेन्स्ट स्टॉक अँड डेटर्स. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक मोबाईल विक्रेता आहे. तो मोबाईल विक्रेता दररोज मोबाईल आणतो आणि विकतो. पण जर तो उधारीने माल विकत असेल तर तो त्याच्याकडे जे माल आहे त्या मालाच्या अगेन्स्ट बँकेतून सीसी घेत असतो, कॅश क्रेडिट घेतो, कर्ज घेतो. त्याला आपण हायपोथिकेशन लोन. मशिनरी विकत घेताना आपण हायपोथिकेशन लोन शकतो. चीट बँकर्स. कधी कधी काय कर्जदार बँकेला फसवतात. ते काय करतात? selling the goods hypothecated to bank and not keeping the desired amount of stock of goods. म्हणजे बँकेला ज्यावेळेस आपण बँकेतून विशिष्ट मालावरती आपण कर्ज घेत असतो तर तो माल किती रुपयाचा तुमच्याकडे आहे त्याचं दर महिन्याला तुम्हाला स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागतं. स्टेटमेंट दिलं तर बँकेला तुमच्याकडे जो असलेला माल आहे ज्याच्यावरती बँकेचं अप्रत्यक्ष नियंत्रण, कंट्रोल असतं, बँकेला तो माल जप्त करण्याचा अधिकार असतो. म्हणून बँका बऱ्याच वेळा
काही बॉरोअर्सच्या वेअरहाऊसला म्हणजे गोडाऊनला कुलूप टाकतात आणि वरती त्यांचा सही शिक्का सील ठोकतात. म्हणजे मॉर्गेज आणि हायपोथिकेशन मध्ये आता तुम्हाला कळालं असेल, घर तारण देऊन कर्ज घ्यायचं असेल तर ते मॉर्गेज डीड झालेलं आहे, गहाणखत झालेलं आहे. हायपोथिकेशन म्हणजे नजर गहाण. जर मालावरती आपल्याला कर्ज घ्यायचं असेल, जर तुमच्या दुकानामध्ये 10 कोटी रुपयाचा माल असेल तर 10 कोटी रुपये तुम्ही ऑलरेडी बँक तुमच्या व्यवसायामध्ये गुंतवलेले आहेत, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला सीसी किंवा लोन मिळू शकतं. याला आपण हायपोथिकेशन असं म्हणायचं. नेक्स्ट कन्सेप्ट प्लेज. अनेक वेळा आपण असं लिहिलेलं असतं एक्झाम्पल मध्ये प्लेज बाय स्टॉक, पण विद्यार्थी मित्र आपण कधीही या शब्दांचा बारकाव्याने विचार करत नाही. आता प्लेज म्हणजे नेमकं काय? प्लेज इज यूज्ड व्हेन द लेंडर दॅट इज प्लेजी टेक्स ऍक्च्युअल पोझेशन ऑफ द असेट्स. आता याला ताबे गहाण असं म्हणतात. शब्दच वापरलेला आहे ताबे गहाण. मागे नजर गहाण वापरले. नजर गहाण म्हणजे काय? बँकेचं अप्रत्यक्ष नजर नियंत्रण असतं तुमच्या मालावरती. इथे प्लेज म्हणजे ताबा बँकेकडे असतो. प्लेजर म्हणजे बॉरोवर, ए पर्सन हु टेक्स द लोन. प्लेजी इज अ फायनान्सर. याला आपण गहाण ठेवणारा आणि गहाण स्वीकारणारा असं आपण म्हणू शकतो. सच सिक्युरिटीज और गुड्स आर मुवेबल. प्लेज हे फक्त मुवेबल सिक्युरिटीच्या बाबतीत केलं जातं, म्हणजे एकदम विरुद्ध, मॉर्गेजच्या पूर्ण विरुद्ध. मॉर्गेज हे इमुवेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत होतं, प्लेज हे मुवेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत होत असतं. इन दिस केस द प्लेजी रिटेन्स possession of the goods until the pledger that is borrower repays the entire debt amount. या ठिकाणी प्लेजीला, बँकेला, फायनान्सरला जोपर्यंत कर्जदार शेवटचा हप्ता भरत नाही तोपर्यंत त्या मालाचा, त्या वस्तूचा ताबा स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार असतो. द बेस्ट एक्झाम्पल, इट इज अ गोल्ड लोन. सोने तारण ठेवून ज्यावेळेस आपण कर्ज घेतो त्यावेळेस आपण सोनं प्रत्यक्ष बँकेच्या ताब्यात देतो, त्याला आपण प्लेज असं म्हणतो. इन केस इफ द डिफॉल्ट बाय द बॉरोवर, बॉरोवरनी कर्जाचे पैसे नाही भरले, द प्लेजी हॅज अ राईट टू सेल द गुड्स इन हिज पोझेशन. तो माल किंवा सोनं विकण्याचा त्यांना अधिकार असतो. अँड ऍडजस्ट इट्स प्रोसीड्स टुवर्ड्स द अमाऊंट ड्यू. म्हणजे जे काही मुद्दल आणि व्याज त्या बॉरोवर कडून कर्जदाराकडून यायचं आहे ते येणं वसूल करण्यासाठी ती वस्तू विकून त्यांचं कर्ज, डेप्ट अमाउंट रिकवर करू शकतात. सम एक्झाम्पल, गोल्ड लोन, सोने तारणाचं कर्ज. ऍडव्हान्स अगेन्स्ट गुड्स और स्टॉक. ऍडव्हान्स अगेन्स्ट नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला पैशाची गरज पडते, आपल्याकडे त्या क्षणी पैसे नसतात, परंतु आपल्याकडे काही शेअर्स असतात, डिबेंचर्स असतात. पोस्ट ऑफिसमध्ये दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, ज्या ठिकाणी आपण 8 वर्ष 9 वर्ष आणि दामदुप्पट होत असते, अशा ठिकाणी आपण पैसे गुंतवतो. आणि जर ती फिक्स डिपॉझिट असेल, शेअर्स असतील, ते आपल्याला मोडायची इच्छा नसते. जर मोडलं तर त्याचं व्याज कमी मिळतं. अशा वेळेस आपण तात्पुरत्या गरजेसाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र, शेअर्स हे बँकेकडे प्लेज करून त्यावरती 80%, 90%, 70% इतक्या रकमेपर्यंत आपण कर्ज काढू शकतो. हे सगळे प्लेजचे उदाहरण आहेत. पुढचं कन्सेप्ट जे आहे दॅट इज लीन. लीनला आपण धारणाधिकार असं म्हणतो. लीन म्हणजे काय? धारणाधिकार. अंडर ए लीन द लेंडर गेट्स द राईट टू होल्ड अ प्रॉपर्टी. इथे जो लेंडर असतो त्याला प्रॉपर्टी होल्ड करण्याचा अधिकार आहे. और मशिनरी यूज्ड ॲज अ कोलॅटरल अगेन्स्ट द फंड्स बॉरोड. जर कर्ज घेतला असेल आणि तुम्ही काहीतरी पूरक कोलॅटरल सिक्युरिटी दिली असेल, तारण दिलं असेल, सुरक्षितता दिली असेल, तर
लेंडरला ती वस्तू किंवा असेट होल्ड करण्याचा अधिकार आहे. उदाहरण पाहून म्हणजे लक्षात येईल. हाऊएव्हर अनलेस द कॉन्ट्रॅक्ट स्टेट्स अदरवाइज द लेंडर डझंट हॅव द राईट टू सेल ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द असेट. तसं त्या करारामध्ये ॲग्रीमेंटमध्ये असायला पाहिजे. जर कर्जाचे पैसे नाही भरले तर सेलर किंवा लेंडर त्याला ती वस्तू होल्ड करण्याचा अधिकार आहे. इफ द बॉरोवर डिफॉल्ट्स ऑन द लोन इट इज अ राईट गिवन टू द क्रेडिटर. आता लीन म्हणजे काय? लीन इज अ राईट गिवन टू द क्रेडिटर टू रिटेन ऑर पजेस द सिक्युरिटी. धारणाधिकार, अधिकार, धारण करणे, पजेसिंग, अधिकार, हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत आणि एकच शब्द तयार झाला, धारणाधिकार. इट इज अ राईट गिवन टू द क्रेडिटर टू रिटेन, रिटेन म्हणजे स्वतःकडे ठेवणे, पजेस सांभाळणे, द सेक्युरिटी अंटिल द लोन अमाउंट इज डिस्चार्ज्ड सिन्स possession is with the creditor. ह्याचं possession ऑलरेडी क्रेडिटर म्हणजे धनकोकडेच असतं. इट इज द स्ट्रॉंगेस्ट फॉर्म ऑफ सिक्युरिटी. लीन सगळ्यात चांगल्या प्रकारची ही एक सिक्युरिटी आहे, कारण वस्तू मालाचा ताबा त्याच्याकडे असतो. एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. लीन कॅन बी ऑन बोथ मुवेबल प्रॉपर्टी अँड इमुवेबल प्रॉपर्टी. लीन कशावर होऊ शकतं? दोन्ही बाबतीत. बट जनरली लेंडिंग कंपनी चूज टू हॅव मॉर्गेज ऑन द इमुवेबल प्रॉपर्टी अँड लीन ऑन द मुवेबल सिक्युरिटी, that is like shares, golds, deposits, etc. उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल. जर सेलर आणि बायर, आपण द सेल ऑफ गुड्स ऍक्ट 1930 अभ्यास केलेला आहे, मालविक्री कायदा 1930. यामध्ये सेलर आणि बायर यांच्यामध्ये व्यवहार झाला. 50% रक्कम आत्ता द्यायची, 50% रक्कम वस्तू घेताना द्यायची असेल, माल देताना घ्यायची असेल. जर 1 लाख रुपयाचा व्यवहार झाला, सेलरनी माल विकला, बायरनी खरेदी केला, बायरनी 50,000 रुपये दिले, बाकीचे 50,000 रुपये द्यायच्या अगोदर जर सेलरला ती वस्तू त्याच्यापर्यंत पोहोचवायची असेल, पण मीन व्हाईल सेलरला असं समजलं की बायर जो आहे तो दिवाळखोर झालेला आहे, मग जोपर्यंत बाकीचे 50,000 रुपये येत नाही तोपर्यंत सेलरला ती वस्तू स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार आहे. त्याला आपण धारणाधिकार असं म्हणतो. जर कॉन्ट्रॅक्टमध्ये तसं मेन्शन केलेलं असलं तर. बऱ्याच वेळा आपण एखाद्या कंपनीचे ज्यावेळेस शेअर्स विकत घेतो त्या शेअर्सवरती आपल्याला कंपनीकडून कर्ज मिळू शकतं. तिथे लीन हा शब्द प्रचलित आहे. नेक्स्ट, असाइनमेंट. असाइनमेंट बरेच वेळा आपण वापरतो, पण असाइनमेंट ह्या बाकी 4 गोष्टींशी संबंधित नाहीये. म्हणजे मॉर्गेज, हायपोथिकेशन, प्लेज आणि लीन. आता असाइनमेंट. असाइनमेंट हे कोलॅटरल सिक्युरिटी आहे. कोलॅटरल म्हणजे काय? पूरक. तुम्ही ज्यावेळेस बँकेकडून कर्ज घेत असता तर बँकेला आपण काय करतो? घर तारण देतो. पण बँकेला घर तारण दिलं, जर 50 लाख रुपयाचा तुम्ही फ्लॅट विकत घेतला तर आणि 30 लाख रुपयाचं कर्ज घेतलं तर आपण बँकेला घर तारण देतो. पण बँकेला फक्त घराचं तारण असून चालत नाही. बँका काय म्हणतात? ठीक आहे, तुम्ही हप्ते भरताय, तुम्ही हप्ते नाही भरले तर आम्ही तुमचं घर विकू आणि मग आमचे पैसे वसूल करू. पण बँका म्हणतात एक काम करा, तुम्ही आम्हाला काय द्या? असाइन करा, असाइनमेंट द्या. असाइनमेंट द्या म्हणजे काय? उद्या जर त्या बॉरोवरचा मृत्यू झाला तर त्या कर्जावरचे हप्ते कोण भरणार? म्हणून बँका म्हणतात ठीक आहे, 30 लाखाचं लोन आहे ना, तुम्ही कमीत कमी 30 लाखाचा एक विमा काढा आणि तो विमा आम्हाला असाइन करा. असाइन करा म्हणजे काय? पुढे उदाहरण मी तुम्हाला सांगतोच. देयर इज अनदर टर्म assignment which is sometimes confused with the above terms. An assignment constitutes an action taken with a contract. जर बॉरोवर आणि बँकेमध्ये तसा करार झाला असेल तर आपण असाइनमेंट करू शकतो. असाइनमेंट occurs when the owner of a contract known as a assigner
गिव्ज ए कॉन्ट्रॅक्ट टू अनदर पार्टी नोन ॲज असायनी. यामध्ये दोन पार्टी असतात, एक म्हणजे असायनर असायनी, म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट करणारा कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टी म्हणजे तो कर्ज घेणारा आणि बँक, या दोघांमध्ये असाइनमेंट होत असतं. या चित्रामध्ये एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी बँक आहे आणि तुम्ही होम लोनचं कर्ज घेत असेल तर त्याला एक कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून बँका म्हणतात. 50 लाख रुपयाचा फ्लॅट आहे, 30 लाख रुपयाचं तुम्ही कर्ज घ्या. 30 लाख रुपयाचं कर्ज घेतल्यानंतर जरी घर तारण दिलं तर त्या ठिकाणी तुम्ही 30 लाख रुपयाचा विम्याची पॉलिसी काढा आणि ती पॉलिसी बायकोला असाइन करण्यापेक्षा युजली आपण विम्याची पॉलिसी ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आपल्या घरच्या व्यक्तीला नॉमिनी म्हणून मेन्शन करत असतो. तर या ठिकाणी ती पॉलिसी आपण नॉमिनी कुणाला असाइन करायचं, बँकेला असाइन करायचं. म्हणजे कर्जदाराचा जर मृत्यू झाला तर त्या विम्याचे पैसे हे बँकेला मिळतील आणि बँक काय करणार, तुमचे कर्ज पूर्णपणे त्याच्यातून वजा करून घेणार. द असाइनी ॲज्युम्स ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड बेनिफिट्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. व्हेन it comes to loans, assignment can relate to the life insurance policies and mortgage contract from one party to another. या ठिकाणी असाइनमेंट म्हणजे बॉरोवर काय करतो, स्वतःचा विमा काढतो आणि ती पॉलिसी बँकेला असाइन करतो. मॉर्गेजेस अँड अदर कॉन्ट्रॅक्ट समटाइम्स कंटेन्स द प्रोव्हिजन्स लिमिटिंग और स्टिप्युलेटिंग कंडिशन्स फॉर द असाइनमेंट. ज्यावेळेस तुम्ही कर्ज घेता त्या कर्जामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये बऱ्याच वेळा मेन्शन केलेलं असतं कमीत कमी 50% कर्जाच्या रकमेचं विमा काढा आणि ते बँकेला काय करा, असाइन करा. म्हणून आपण 2 व्हीलर 4 व्हीलरचं जरी कर्ज काढलं तर बँका दरवर्षी आपल्याला विम्याचं सर्टिफिकेट मागत असतात, इन्शुरन्स पॉलिसी मागत असतात. म्हणजे असाइनमेंट म्हणजे हा एक प्रकारचा तारण किंवा गहाण नसून जे काही आपण इन्शुरन्सची पॉलिसी करतो ते आपण काय करतो, ॲज अ नॉमिनी म्हणून बँकेला असाइन करत असतो. आता आपण फरक पाहूया प्लेज, हायपोथिकेशन आणि मॉर्गेज. यामध्ये पजेशन ऑफ द सिक्युरिटी. प्लेजमध्ये पजेशन जे आहे म्हणजे वस्तूचा मालाचा ताबा, हा म्हणजे वस्तू कोणत्या प्रकारची असते, पजेशन ऑफ द सिक्युरिटी इट इज मुवेबल प्रॉपर्टी. प्लेज म्हणजे मुवेबल म्हणजे चलसंपत्ती. हायपोथिकेशन मध्ये पण चलसंपत्ती. मी उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला. या ठिकाणी प्लेज म्हणजे सोने तारण, हायपोथिकेशन म्हणजे माल याच्यावरती नजर गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढायचं आणि मॉर्गेज म्हणजे घरावरती आपण कर्ज काढतो, फ्लॅटवरती कर्ज काढतो, ते इमूवेबल प्रॉपर्टी आहे. यामध्ये पार्टीज दोन पार्टी असतात, एक म्हणजे प्लेजर आणि प्लेजी आपण पाहिलेला आहे, हायपोथिकेटर, हायपोथिकेटी आणि मॉर्गेजमध्ये मॉर्गेजर आणि मॉर्गेजी. आता याचे उदाहरण खाली दिलेले आहेत. गोल्ड लोन असेल, लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स आणि डिबेंचर्स किंवा बॉन्ड्स, बँकेत आपण प्लेज करून आपण कर्ज काढू शकतो. वाहन तारण कर्ज आपण काढू शकतो, त्याला हायपोथिकेशन किंवा आपण नजर गहाण आपण असं म्हणू शकतो. किंवा बँकेमध्ये सीसी कॅश क्रेडिट काढत असताना मालावरती किंवा डेटर्सची जी यादी असते, म्हणजे आपल्याला जर डेटर्स कडून एक 20 लाख रुपये यायचे असेल तर ती जी येणे रक्कम आहे त्या येणे रकमेवरती आपण कर्ज काढू शकतो. आणि मॉर्गेज, हाऊसिंग लोन किंवा शॉप किंवा दुकान घेतलं असेल, ऑफिस घेतलं असेल तर ते मॉर्गेज लोन होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लेज, हायपोथिकेशन, मॉर्गेज याच्यामध्ये कधीही गल्लत करू नका. तीनही टर्म्स हे वेगळे आहेत. पुढे तुम्ही बँकिंगची परीक्षा देणार असाल, MCOM MBA करणार असाल तर हे टर्म फार महत्त्वाचे आहेत. आपण सरास याला आपण गहाण किंवा तारण असं म्हणत असतो, परंतु रिअल प्रॅक्टिकल सेन्समध्ये प्रत्येक टर्मचा अर्थ वेगळा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील करिअरसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि कोणतेही कॉमर्स आणि मॅनेजमेंट मधील किंवा बिझनेस मधील टर्म अवघड जात असेल तर माझ्यापर्यंत तुम्ही सजेशन पाठवा. कॉमेंट बॉक्समध्ये सजेशन्स लिहा. मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ सगळ्यात चांगला, सोपा आणि मातृभाषेत तयार करून पाठवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.